टाटा मोटर्सवर अवलंबून असणाऱ्या मॉरेज गॅरेजेसने JSWशी भागीदारी करत पंच, नेक्सॉन, टियागो आणि कर्व या इलेक्ट्रिक व्हेकल्सना मार्केटमधून बाहेर काढण्याचा मोठा प्लॅन आखलाय. MG JSW यांच्या इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या किमती इतक्या कमी झाल्या आहेत की एक सामान्य ग्राहक सुद्धा लगेच खरेदी करू शकतो. MG ZS EV जी एक प्रीमियम आणि फीचर रिच रिलायबल कार आहे, तिची किंमत आता 5 लाख रुपयांनी घसरलेली आहे. कॉमेट EV 2 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि विंडसर EV 3,49,000 रुपयांनी स्वस्त मिळते. विंडसर तर आत्ताच लॉन्च झाली आहे, मग ती लगेच कशी स्वस्त झाली हे मी तुम्हाला पुढे सांगतो. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी. मंडळी सबस्क्राईब करा, चांगलं कॉन्टेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतोय, जरूर सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देतो की बाबा टाटा मोटर्सवर MG कशी काय अवलंबून. तर त्याचं उत्तर असं की MG कडे स्वतःचे फास्ट चार्जर नाहीत, म्हणून त्यांनी टाटा मोटर्सशी भागीदारी केलेली आहे. टाटा मोटर्सच्या फास्ट चार्जिंगच्या नेटवर्कवर MG पूर्णपणे अवलंबून आहे, कारण भारतात टाटा मोटर्सने खूप जाळं पसरवलेलं आहे फास्ट चार्जिंग. आता बघूयात गाड्यांच्या किमती किती कमी झाल्या आहेत. MG ZS EV ची किंमत जी आहे ती 18.98 लाख रुपये आहे, म्हणजे स्टार्टिंगची किंमत आहे. पण बास प्रोग्राम मध्ये 13.99 लाख रुपयांपासून आता MG ZS EV ची किंमत जी आहे ती सुरू होते. या गाडीत बरेच स्मार्ट फीचर्स आहेत, सनरूफ उपलब्ध आहे, ADAS सारखे फीचर्स सुद्धा काही ट्रिम मध्ये तुम्हाला बघायला मिळते. आपण या गाडीचा रिव्ह्यू केलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तिथून बघा. ZS EV मध्ये 50.3 किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक दिलेला आहे. ही प्रिस्मॅटिक सेल्सनी बनलेली बॅटरी आहे, लॉंग टर्म चालणार आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी 8.5 ते 9 तासांचा वेळ लागतो. फास्ट चार्जरवर 60 मिनिटात गाडीची बॅटरी जी आहे ती 80% चार्ज होते. एकदा चार्ज केली की 461 किलोमीटरची रेंज, क्लेम रेंज ही गाडी प्रदान करते. MG कॉमेटची किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते, पण बास प्रोग्राम मध्ये 4.99 लाख रुपयांपासून ही गाडी आता सुरू होणार आहे. या सगळ्या एक शोरूम किमती मी तुम्हाला सांगतोय. या गाडीत सुद्धा बरेच म्हणजे जवळजवळ 55 प्लस स्मार्ट फीचर आहेत. 17.3 किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी 7 तास लागतात नॉर्मल चार्जरसाठी, आणि फास्ट चार्जरवरती ही गाडी 60 मिनिटात चार्ज होते. एकदा चार्ज केली की 230 किलोमीटरची क्लेम रेंज ही गाडी प्रदान करते. सिटीसाठी बेस्ट पर्याय आहे. सेफ्टी सुद्धा MG कॉमेट मध्ये चांगली मिळते. आता बघूयात MG विंडसरची किंमत. MG विंडसरची जी किंमत आहे ती विथ बॅटरी 13.50 लाख रुपये एक शोरूम किमतीपासून सुरू होते, पण तुम्ही ही गाडी बास प्रोग्राम मध्ये घेतली तर 9,99,000 रुपयांपासून सुरू होते. आता मला माहितीये की गाडी ज्यावेळेस लॉन्च झाली त्यावेळेस 10 लाख रुपये दाखवण्यात आली होती, पण ती 10 लाख रुपये किंमत जी आहे ती विदाऊट बॅटरीची किंमत होती. विथ बॅटरी तुम्हाला ही गाडी एक शोरूम किंमत जी आहे ती 13,50,000 रुपयांमध्ये मिळणार आहे. स्टार्टिंगची किंमत मी तुम्हाला सांगितली. आता हे बास काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. या गाडीत सुद्धा 80 प्लस स्मार्ट फीचर्स आहेत. लॉन्च सीट दिलेले आहेत. पाठीमागे जर बघितलं तर एकदम प्रीमियम सीट्स तुम्हाला मिळतात, आरामशीर सीट्स मिळतात. 38 किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी 7 तास लागतात. फास्ट चार्जरवरती तुम्ही 55 मिनिटात ही गाडी फुल चार्ज करू शकता. एकदा चार्ज केली की 331 किलोमीटरची रेंज ही गाडी प्रदान करते. टाटा मोटर्सला सध्या इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये सगळ्यात कोणतं फाईट देत असेल तर ती MG आहे, कारण त्यांच्याकडे सगळ्यात जास्त रेंज, सगळ्यात जास्त EVची रेंज मिळत आहे. आता MGने सेल्स वाढवण्यासाठी भारतीय मार्केटमध्ये बास हा प्रोग्राम सादर केला असल्याने सर्व स्तरातनं या प्रोग्रामला वेलकम करण्यात येत आहे. आता कस्टमर वेलकम करतायत का नाही हे थोडे दिवसातच तुम्हाला कळेलच. आता हा बास प्रोग्राम काय आहे हे मी तुम्हाला मराठीतनं एकदम उलगडून सांगतो. बास याचा स्पेलिंग आहे BAAS, म्हणजे बॅटरी ऍज अ सर्व्हिस. म्हणजे काय, गाडीचा जो साडगा आहे ज्याचे पैसे ग्राहकांनी फक्त भरायचे आहेत आणि बॅटरी भाडे तत्वावर तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही गाडीची बॅटरी जितकी वापरणार तितके पैसे तुम्हाला मोजावे लागणार. वेगवेगळ्या कार मॉडेल्सवर प्रति किलोमीटर प्रमाणे कंपनी पैसे आकारणार आहे. जर तुम्ही MG कॉमेट खरेदी केली तर त्या गाडीच्या बॅटरीसाठी प्रति किलोमीटर ₹2.50 तुम्हाला मोजावे लागतील. जर ZS EV तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत खरेदी केली तर तुम्हाला ₹4.50 प्रति किलोमीटर प्रमाणे रेट द्यावा लागेल. आणि विंडसर EV जर तुम्ही खरेदी केली तर ₹3.50 तुम्हाला प्रति किलोमीटर मागे द्यावे लागतील. तुमच्या मनात आलं असेल की मी महिन्याला 300-400 किलोमीटर चालवतो फक्त, मग मला ही गाडी परवडेल. पण तुम्हाला इथे कंपनी कशी अडकून ठेवते ते मी तुम्हाला सांगतो. एका महिन्यात तुम्ही गाडी चालवा अथवा नका चालू, 0 किलोमीटर ठेवा, तुम्हाला कमीत कमी एका महिन्यासाठी 1500 किलोमीटरचे पैसे भरणे आवश्यक असेल. म्हणजे तुम्ही या महिन्यात गाडी 0 किलोमीटर चालवली तरी देखील तुम्हाला 1500 किलोमीटरचे पैसे भरणे आवश्यक असेल. म्हणजे 5,250 रुपये तुम्हाला कमीत कमी दर महिन्याला द्यावेच लागणार आहे विंडसरसाठी. 6,750 रुपये तुम्हाला ZS EV साठी द्यावे लागणार आहेत प्रति महिना, आणि 3,750 रुपये तुम्हाला कॉमेटसाठी द्यावे लागतील. आता तुम्ही जर 1500 किलोमीटर कॉमेट चालवली तर तुम्हाला फक्त 3,750 रुपये द्यावे लागतील. 1600 चालवली तर त्याप्रमाणे गुणिले करून तुम्हाला तेवढे पैसे जे आहेत ते द्यायचे आहेत. पण तुम्ही 1400 जरी चालवली तरी तुम्हाला 1500चे
पैसे भरायचे आहेत. हे मिनिमम आहे. म्हणजे काय तर तुम्हाला कमीत कमी 1500 किलोमीटर गाडी चालवणं भाग आहे. या व्यतिरिक्त चार्जिंगसाठी जे विजेचे पैसे आहेत ते तुम्हालाच द्यायचे आहेत. तुमचं लाईट बिल आहे ते तुम्हालाच भरायचं आहे. यामध्ये लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी मात्र ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय 1 वर्ष फ्री चार्जिंग, फास्ट चार्जिंग सुविधा ग्राहकांना दिली जाणार आहे. म्हणजेच एमजीने ज्यांच्याशी टाईप केलेलं आहे त्यांच्या चार्जरवरती तुम्हाला फ्री मध्ये चार्जिंग 1 वर्षासाठी उपलब्ध असणार आहे. 3 वर्षात ग्राहकांनी जर समजा ही गाडी विकायला काढली, कुठलीही असो, तर त्यासाठी तुम्हाला 60% बायबॅक देण्याचा कंपनीचा वादा आहे. म्हणजे तुम्ही 60% किंमत परत मिळू शकता 3 वर्षाच्या आत जर गाडी विकायला काढली तर. ते पण बायबॅक. बायबॅक म्हणजे काय, एमजीचीच दुसरी गाडी तुम्हाला घ्यावी लागेल, त्यावेळेस तुम्हाला 60% बायबॅक मिळेल. आता बघूयात बास जी सर्व्हिस आहे ही सर्व्हिस कोणाला परवडणार आहे. समजा विंडसर ईव्ही आणि मारुती ग्रँड विटारा यांच्यात तुम्ही रनिंग कॉस्ट कॅल्क्युलेशन केलं तर विंडसरचं एक्साइट मॉडेल जे आहे ते 9,99,000 रुपयांच्या एक शोरूम किमतीत उपलब्ध आहे आणि विटाराचं 10.99 लाख रुपयांच्या एक शोरूम किमतीत उपलब्ध आहे. विंडसरमध्ये 38 किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक आहे आणि ती घरी चार्ज करण्यासाठी सरासरी 10 रुपये खर्च येतो. म्हणजे 380 रुपयात ही गाडी फुल चार्ज होते. 331 किलोमीटरची क्लेम रेंज प्रदान करते. म्हणजे ₹1.14 ही गाडी प्रति किलोमीटर जाते. प्लस तुम्हाला बासचे ₹3.50 द्यावे लागतात. एकूण होतात ₹4.64 प्रति किलोमीटर. विटारामध्ये 45 लिटर पेट्रोल बसते जे 4,725 रुपयांचं होतं आणि ही गाडी 19.38चं क्लेम मायलेज देते. म्हणजे एका टाकीत 872 किलोमीटर जाते. म्हणजे सरासरी ₹5.41 प्रति किलोमीटर आणि सर्व्हिस तुम्हाला वेगळी करावी लागते, त्याचे पैसे वेगळे. म्हणजे विंडसर तुमचे 77 पैसे प्रति किलोमीटरला वाचवते प्लस सर्व्हिसिंगची कॉस्ट वाचवते. पण 1 वर्षानंतर जर तुम्ही फास्ट चार्जर वापरला तर ती रनिंग कॉस्ट तुम्हाला वाढू शकते आणि प्रति महिना 1500 किमीचे पैसे तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. सरळ सोप्या भाषेत सांगतो, जर तुम्ही प्रति महिना 1000 पेक्षा जास्त किलोमीटर गाडी वापरणार असाल, म्हणजे 1500च्या पुढेच वापरणार असाल, तर बास बॅटरी ऍज अ सर्व्हिस प्रोग्राम तुम्हाला परवडतो. अन्यथा याच्या नादी लागू नका, डायरेक्ट बॅटरी सकट गाडी विकत घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.